मेडिटेशन शक्यतो टाळायचं. त्याच्यानंतर योग निद्रा केली जाते. मोस्ट ऑफ योग निद्रा लोक प्रेफर करतात. ते पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. सो पण बाकीच्या वेळेमध्ये समजा तुम्ही 10 मिनिटं शांत बसलात, सो तुम्हाला काय करायचंय, एक सगळ्यात पॉवरफुल मेडिटेशन सांगते. आता पॉवरफुल बोलल्यावरती तुमचे कान असे उभे राहतील, अरे काहीतरी आता खूप काहीतरी मस्त मिळणार आहे. पण नंतर बोलाल मॅडम एवढं सिंपल आहे का, असे रिॲक्शन डेफिनेटली येतील. सो सगळ्यात पॉवरफुल मेडिटेशन म्हटलं जातं ब्रीदिंगचं मेडिटेशन, श्वासांचं मेडिटेशन. आता मग ते कसं करायचं, काही नाही करायचं. श्वास तुम्हाला आत घ्यायचाय, मी श्वास आत घेतला, थोडा वेळ रोखून ठेवायचा, जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तो पॉज घ्या आणि नंतर अगदी हळूवारपणे तो बाहेर सोडा. आता बाहेर सोडल्यावरती पण आहे ना, लगेच श्वास नाही घ्यायचा, पॉज, अगेन पॉज, थोडस थांबा, तिथे थोडासा स्पेस घ्या, मग पुन्हा श्वास घ्या. आणि हे घेत असताना ना फक्त बघायचं, चला मी श्वास घेते, तो माझा श्वास कुठपर्यंत पोहोचतोय, ओके माझा तो इथेच संपला की थोडा इथपर्यंत गेला का छातीपर्यंत पोहोचला, अगदी आपल्या नाभीपर्यंत जातोय का आपला श्वास. आता हे पण एका दिवसात नाही होणार, बरोबर, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. त्यालाच आज योगामध्ये आपण प्राणायाम बोलतो. सो प्राणायाम पण तुम्ही करायला गेलात तर ते पटकन नाही होत. ठीक आहे, काही वेळेला तुमचा श्वास इथपर्यंतच अटकेल, नाही माझं इथे खाली पण जात नाहीये. ठीक आहे, सो प्रॅक्टिस करा, जस्ट श्वासांना ऑब्झर्व करायचं. मी पुन्हा बोलतेय, कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही. कॉन्सन्ट्रेशन आणि ऑब्झर्वेशन मध्ये खूप फरक आहे. कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं, ऑब्झर्वेशन डिस्टर्ब होत नाही. सो ऑब्झर्व करायचं फक्त ब्रीदिंगला. दॅट इज अ बेस्ट मेडिटेशन. मीन्स आम्ही जेवढे मोठमोठे वर्कशॉप घेतो ना, ह्या सिंपल मेडिटेशनने खूप सारे मिरॅकल्स घडतात. तर एकदा अनुभव करून घ्या. तुम्ही आता बोललात मिरॅकल बद्दल, तर असे बरेच किस्से आहेत की वेगवेगळे रोग किंवा आजार म्हणजे अगदी पहिल्यापासून झालेले, डॉक्टरांनी गोळ्या देऊन ट्रीटमेंट घेऊन सुद्धा बंद झाले. म्हणजे अगदी कॅन्सर पर्यंत सुद्धा मेडिटेशनमुळे बरे झाले रोग.